नमस्कार. श्रावणी पौर्णिमा म्हणजेच नारळी पौर्णिमा आपण उत्साहात साजरी करतो. याच दिवशी रक्षाबंधनही साजरं करतो. यंदा दिनदर्शिकेत हे दोन वेगवेगळ्या दिवशी दाखवले आहेत. त्यामुळे आपल्याला प्रश्न पडू शकतो की हे असं कसं, यावर्षी असं कसं झालं. मलाही हे कुतूहल वाटलं, पण थोडी चौकशी केल्यावर कळलं की पौर्णिमा ही तिथी 8 ऑगस्टला दुपारी लागते आहे. म्हणजे नारळी पौर्णिमेचा चंद्र 8 तारखेला रात्री दिसणार आहे. तिथी प्रारंभ झाला आहे म्हणून 8 ऑगस्टला नारळी पौर्णिमा दिसते आहे. पण राखी बांधण्यासाठीचा शुभ काळ हा 9 ऑगस्टला पहाटे 5:47 पासून ते दुपारी 1:24 आहे. कारण त्यानंतर पौर्णिमा समाप्ती आहे. म्हणून रक्षाबंधन 9 ऑगस्टला आहे. आता कुणाला वाटेल मी या विषयातली तज्ज्ञ वगैरे आहे का, तर तसं काही नाही हो. दिनदर्शिकेतच हे सगळं म्हटलेलं आहे. मी जरा आपल्या माहितीसाठी थोडा खुलासा केला इतकंच. पण एक गोष्ट मात्र तिथे लिहिलेली दिसली नाही आणि त्याबद्दल मला खरंच मनापासून वाईट वाटलं. आपल्या चांगल्या गोष्टी, प्रथा आपण किती झपाट्याने विसरू लागलो आहोत असं वाटतं. आपण सारे मराठी भाषेवर प्रेम करणारे आहोत, बरोबर? कोणत्याही भाषेचं मोल आपण जाणतो. सगळ्या भारतीय भाषा आपल्याला विशेष आदरणीय अशा आहेत आणि म्हणून असं वाटलं की या विषयावर आपण एकमेकांशी बोलायला हवं. काय झालंय मी नीट सांगते. मला आठवत होतं की नारळी पौर्णिमेला संस्कृत दिवस देखील असतो. शाळेत असताना असं ऐकलं होतं, पण कॅलेंडरमध्ये तशी नोंद दिसेना आणि म्हणून मला आश्चर्य वाटलं. मग मी थोडा शोध घ्यायचं ठरवलं. संस्कृत दिवस श्रावणी पौर्णिमेलाच असतो. मी गुगलला आणि काही तज्ज्ञांना विचारून खात्री करून घेतली. पण मग सर्व राष्ट्रीय दिवसांची नोंद दिनदर्शिकेत असताना याचीच नोंद का नसावी? माझी सर्व दिनदर्शिका बनवणाऱ्या मंडळींना विनंती आहे की त्यांनी याची ताबडतोब दखल घ्यावी. आता तुम्ही म्हणाल की नारळी पौर्णिमेचा आणि संस्कृतचा काय संबंध? चला तर त्याही विषयी थोडंसं बोलूया. आणि हो, कोळी बांधवांची पारंपरिक नारळी पौर्णिमा कशी असते त्याही विषयी जाणून घेऊया. या संदर्भात सणाचा आनंद वाढवणारी एक गोड भेट सुद्धा आम्ही आज खास तुमच्यासाठी आणलेली आहे. त्यासाठी भाग शेवटपर्यंत बघा. चला तर सुरुवात करूया संस्कृत दिवसापासून. तर भारतात सरकारने 1969 पासून श्रावण पौर्णिमेला संस्कृत दिन साजरा करण्यास सुरुवात केली. आता साहजिकच प्रश्न असा की या दिवसाची किंवा खरं तर या तिथीची निवड का केली गेली? याचं एक कारण असं सांगण्यात येतं की श्रावण पौर्णिमेला आपल्या प्राचीन शिक्षण पद्धतीत महत्त्वाचं स्थान होतं. जुन्या शिक्षण पद्धतीत म्हणजे आपल्या गुरुकुल पद्धतीत. जसं अलीकडे 15 जूनच्या आसपास आपलं नवं शैक्षणिक वर्ष सुरू होतं, तसं तेव्हा श्रावण पौर्णिमेला जानवं बदललं जात असे. उपाकर्म असं या विधीचं नाव होतं. श्रावण महिन्यात कधीही हा विधी केला जाईल आणि नसेल केला तर श्रावण पौर्णिमेला तो करायचा शेवटचा दिवस असं मानलं जाईल. खरं तर गुरुकुलात काय आपल्यासारखं सिलेबस वगैरे काही नाही, ॲडमिशन प्रोसेस वगैरे काही नाही. तिथे गुरु सतत शिकवत असतात. मग शैक्षणिक वर्षाची सुरुवात वगैरे असं कशाला म्हणायचं? पण हे सगळं आपल्याला लक्षात यावं यासाठी मी उदाहरण दिलं. पण या तिथीला खरंच खूप महत्त्व होतं. तिला श्रावणी असंही म्हणतात. अगदी पेशवे सुद्धा श्रावणीला विद्वानांना बोलवून त्यांच्या अधिकाराप्रमाणे दक्षिणा देत असत. अगदी लाखांच्या दक्षिणा वाटल्या जात. पुढे ब्रिटिशांनी याच प्रथेला एक नवीन रूप देऊन दक्षिणा प्राईज कमिटी बनवली. आता हा सगळा खरं तर खूप रंजक इतिहास आहे. त्याविषयी नंतर कधीतरी आपण बोलूच. पण श्रावण पौर्णिमेचं महत्त्व यावरून लक्षात आलं असेल, हो की नाही? शिवाय ह्या दिवशी भगवान विष्णूंच्या हयग्रीव अवताराची जयंतीही साजरी करण्यात येते. म्हणजे जे वेद राक्षसांनी जबरदस्तीने काढून घेतले होते ते वेद अर्थात सगळं ज्ञान योग्य ठिकाणी परत आणण्याची जबाबदारी भगवान हयग्रीव यांची होती. भगवान हयग्रीव यांना ज्ञान आणि बुद्धीचा देव असंही मानलं जातं. या रूपामध्ये भगवंताचं शरीर मानवी पण मस्तक अश्वासारखं असल्यामुळे त्यांना हे हयग्रीव असं नाव पडलं. हय म्हणजे अश्व.
तर 1969 साली हा निर्णय घेण्यात आला की संस्कृत भाषेचा गौरव करण्यासाठी श्रावणी पौर्णिमेला संस्कृत दिन साजरा करण्यात यावा. 1969 या वर्षी दिल्ली इथे अनेक संस्कृत भाषेचे अभ्यासक पंडित एकत्र आले आणि त्यांनी 2 महत्त्वाचे निर्णय घेतले. एक म्हणजे जगभरातील संस्कृत अभ्यासकांसाठी विश्व संस्कृत परिषद व्हावी आणि दुसरा म्हणजे विश्व संस्कृत दिवस साजरा करण्यात यावा. आता यातील विश्व या शब्दाने धक्का बसला असेल ना, कारण आपण तर संस्कृत भाषेला अनेकदा मृत भाषा असंही संबोधतो, डेड लँग्वेज, हो ना. पण मग ही परिषद करण्यासाठी जगभरातून विद्वान येणार कसे? आणि आपण कितीही म्हटलं तरी जगात कोण संस्कृत दिवस साजरा करणार आहे? हे असे काही विचार, काही प्रश्न तुमच्या मनात येत असतील ना, तर जरा थांबा. आजवर ही परिषद झालेली भारत सोडून शहरे आणि देश कुठले आहेत बघूया. बघा, टोरिनो इटली, पॅरिस फ्रान्स, वायमार जर्मन डेमोक्रॅटिक रिपब्लिक, फिलाडेल्फिया अमेरिका, लायडन नेदरलँड्स, व्हिएना ऑस्ट्रिया, मेलबर्न ऑस्ट्रेलिया, तुरीन इटली, वेलसिंकी फिनलँड, एडिनबर्ग युनायटेड किंगडम, क्योटो जपान, बँकॉक थायलंड, वँक्युअर कॅनडा, कॅनबेरा ऑस्ट्रेलिया आणि काठमांडू नेपाळ. आहे की नाही थक्क करणारी माहिती? 1972 पासून दर 2 वर्षांनी ही परिषद भरते आणि 2027ला होऊ घातलेली पुढची परिषद मुंबईत होणार आहे. आणि इतकंच नाही तर या वर्षीची म्हणजे 2025ची परिषद नेपाळमध्ये नुकतीच झाली. 26 जून ते 30 जून या कालावधीत झालेल्या परिषदेला जगभरातून किती विद्वान आले असतील? संख्या ऐकलीत ना तर खरंच थक्क व्हाल. 3000 विद्वान. AI आणि संस्कृत भाषेची सांगड कशी घालावी यावरही या परिषदेत चर्चा झाली. याचाच अर्थ काय? केवळ भारतात नाही तर जगभरात संस्कृतचा अभ्यास होतो आहे. जगातील विविध नामवंत युनिव्हर्सिटीजमध्ये संस्कृत शिकवलं जातंय, त्यावर संशोधन केलं जातंय. आपण मात्र आता कोण संस्कृत बोलतं अशा भूमिकेत विचार करत असू तर दिव्याखाली अंधार असंच म्हटलं पाहिजे, नाही का? अर्थात हा विषय खूप मोठा आहे, यावर सगळी चर्चा इथे करणं काही शक्य नाही. पण आज तो उद्देशही नाही. उद्देश इतकाच की नारळी पौर्णिमा आणि रक्षाबंधनाचा सण साजरा करत असताना विश्व संस्कृत दिनाच्या शुभेच्छाही आपण देऊया ना. संस्कृत दिनस्य शुभाशयाः जयतु संस्कृतम जयतु भारतम अशी इंस्टाग्रामवर स्टोरी ठेवू शकतो की नाही आपण? त्यातूनही संस्कृत भाषेच्या प्रचाराला मदत होईल. निदान आपल्या मनातील अभिमानाची भावना तर व्यक्त होईल. आपण जागतिक मैत्री दिवस साजरा करतो, मदर्स डे, फादर्स डे साजरा करतो की नाही? अलीकडे तर चहा दिवस, वडापाव दिवसही साजरा करतो. मग जागतिक संस्कृत दिवस का साजरा करू नये? 8 आणि 9 ऑगस्टला तुम्ही तुमच्या शुभेच्छा सोशल मीडियावरून व्यक्त करा ना. फेसबुकवर, इंस्टाग्रामवर आम्हालाही टॅग करा. संस्कृत भाषा म्हटलं की आपल्याला आधी सुभाषितं आठवतात. आपल्या आजच्याही जगण्याला इतकी लागू पडतात ना खरं तर ती. आणि म्हणूनच तर म्हटलं आहे, भाषासु मुख्या मधुरा दिव्या गिरवाण भारती तस्याही काव्यम मधुरम तस्मादपि सुभाषितम. जगातील सर्व भाषांमध्ये सगळ्यात गोड भाषा म्हणजे देववाणी संस्कृत होय, आणि त्यातही तिचे काव्य मधुर आहे आणि त्यातही सर्वाधिक मधुर संस्कृत भाषेतील सुभाषितं आहेत. आता हेच पहा ना, अर्थेन भेषजम लभ्यम आरोग्यम न कदाचन अर्थेन ग्रंथ सांभारः ज्ञानम लभ्यम प्रयत्नतः. पैशाने औषध मिळेल पण आरोग्य मिळणार नाही, कारण त्यासाठी योग्य आहार, योग्य व्यायाम अशी आदर्श जीवनशैली आवश्यक असते. तसंच पैशाने पुस्तकांचं भांडार बनवता येतं, मात्र ती पुस्तकं वाचणं, त्याचा अर्थ समजणं आणि तो व्यवहारात आणून त्याचा प्रत्यक्ष अनुभव घेणं या प्रकारच्या प्रयत्नांनीच ज्ञान प्राप्त होतं. आहे की नाही आपल्याला आजही लागू पडणारा सल्ला? पैशाने सगळंच विकत घेता येतं असं नाही, हेच खरं. खरं तर किती पटण्यासारखं आहे हे. आणि प्रयत्न केला तर संस्कृत भाषा समजायला फार अवघडही नाहीये, हो ना? तर आता वळूया नारळी पौर्णिमेच्या सणाकडे.
नारळी पौर्णिमा हा प्रामुख्याने समुद्रकिनारी वसणाऱ्या कोळी बांधवांचा सण. पावसाचा जोर असतो, समुद्र खवळलेला असतो, म्हणून गेले काही दिवस कोळी लोक आपल्या होड्या किनाऱ्यावर बांधून ठेवतात. या काळात मग ते पंढरपूरची वारी करतात, एकविरा आईचं दर्शन घेऊन येतात, होडीच्या, जाळ्याच्या, डागडुजीची कामं करतात. नारळी पौर्णिमेच्या दिवशी समुद्राला नारळ अर्पण करून ते परत मासेमारीसाठी आपल्या होड्या घेऊन समुद्रात जाण्यास सज्ज होतात. कोळीवाड्यात हा सण अगदी मोठ्या उत्साहानं आणि चैतन्यमय वातावरणात पार पडतो. हे सगळं तर आपल्याला ठाऊक आहेच, पण कोळी बांधवांविषयी, त्यांच्या इतिहासाविषयी आपल्याला किती माहिती आहे? कोळी बांधव हे मुंबईचे आद्य रहिवासी आहेतच, पण संपूर्ण भारतभर कोळी समाज आढळतो. समुद्र, नदी, तलाव, डोंगर, दर्या अशा ठिकाणी ते वस्ती करून राहतात. समुद्राकाठी राहणारा जसा कोळी समाज आहे, तसाच डोंगरात राहणाराही कोळी समाज आहे, याची खरं तर आपल्याला कल्पनाच नसते. परमपूज्य पांडुरंग शास्त्री आठवले यांनी समाजासाठी खूप मोलाचं योगदान दिलं. त्यांच्या एका ऐतिहासिक भाषणात त्यांनी म्हटलं होतं की कोळी समाज हा आजचा नाही, तो अनादी काळापासून आहे. आपण सारे व्यास वाल्मिकीचे वंशज आहोत. आता ते कसं असं विचाराल तर पुन्हा संस्कृत साहित्याकडे वळावं लागेल. संस्कृत साहित्यात धीवर, कैवर्तक, शाकुलिक, जालिक असे शब्द कोळी बांधवांसाठी वापरलेले आहेत. कोल म्हणजे होडी. होडीच्या मदतीने आपली गुजराण करतो तो कोळी. वाल्या कोळ्याचा भक्तीने कायापालट होऊन महर्षी वाल्मिकी झाले, ही गोष्ट आपण ऐकलेली असतेच. पण म्हणजे ते कोळी समाजाचे पितामह आहेत हे आपल्या ध्यानात येत नाही ना. महर्षी व्यास हेही धीवर कन्या मत्स्यगंधेचे पुत्र, म्हणजे त्यांची माता कोळी समाजातली होती. असा या दोन्ही महर्षींचा कोळी समाजाशी जवळचा संबंध आहे, ही किती अभिमानाची गोष्ट आहे ना. आणि कोळी बांधव म्हटलं की अर्थात आपल्याला काय आठवतं तर कानाला गोड वाटणारी कोळी भाषा आणि धमाल कोळी गीतं. ही दर्या गीतं सगळ्यांनाच मोहिनी घालतात. बघा ना, वेसावकर मंडळींपासून ते अगदी आपल्या आवडत्या भारतरत्न लता मंगेशकरांपर्यंत सगळ्यांनी कोळी गीतं गायली. त्यांनी लोकप्रियतेचा उच्चांक गाठला. आज नारळी पौर्णिमेच्या सणाला कोळीवाडा अशाच कोळी गीतांनी दणाणून गेला असेल. मग आपल्यालाही आवडेल का गाणी ऐकायला? त्यासाठीच आज आपल्याबरोबर आहे एक खास पाहुणा. ते म्हणजे महाराष्ट्राचे लाडके गायक नंदेश विठ्ठल उमप. ही दर्या गीतं सगळ्यांनाच मोहिनी घालतात ना. महाराष्ट्र शाहीर विठ्ठल उमप यांनी लिहिलेली, गायलेली कोळी गीतं आजही प्रसिद्ध आहेत. आणि तुम्हाला हे माहिती आहे का, पहिल्यांदा व्यावसायिक कोळी गीत गाण्याचा मान हा शाहीर विठ्ठल उमप यांच्या नावावर आहे. चला तर ह्याविषयी अधिक जाणून घेऊया आणि नंदेश उमप यांच्याबरोबर आज नारळी पौर्णिमा साजरी करूया. नमस्कार मंडळी, मी नंदेश वत्सला विठ्ठल उमप. नारळी पौर्णिमा, कोळी बांधव, समिंदर जसा यांचा संबंध आहे तसाच संबंध आमच्या बाबांचाही कोळी बांधवांबरोबर आला, कोळी गीतांबरोबर आला, त्या समिंदराबरोबर आला, नारळी पौर्णिमा बरोबर आला. कारण या श्रावण महिन्यात नारळी पौर्णिमा हा सण साजरा होतो आणि कोळी बांधव समिंदराला सोन्याचा नारळ देतात, त्याला पूजतात आणि म्हणतात, हे समिंदरा आमची काळजी घे, आमच्यावर आशीर्वाद ठेव. आता आम्ही आमच्या ज्या बोटी आहेत त्या समिंदरात सोडणार आहोत. अरे वरुण राजा, त्या वरुण राजाला विनवणी करतात की बाबा आमच्या संसारावर कुठलाही आघात येऊ देऊ नको, तू आम्हाला सांभाळ, आशीर्वाद दे आणि तू जरा कमी बरस. असा एक पूजा बांधली जाते. जसा या कोळी बांधवांसोबत संबंध होता तसा संबंध माझ्या बाबांसोबत या सणांचा होता, त्या कोळी बांधवांचा होता, समिंदरासोबतचा होता. त्याने पहिलं कोळी गीत लिहिलं होतं, अरे ये दादा वार्ये, अरे ये दादा वार्ये, अन कवरा वाटा लावला मोठा, बोंबील बागटी कोण मी काठी, हानलाय भावराजे रजे, अरे ये दादा वार्ये. अरे काय बघतेस टोकुर मुकुर. तर ही जी काही
भाषा आहे, गीत आहे, हे पहिलं व्यावसायिक गीत बाबाने लिहिलं आणि तिथून बाबाला कोळी गीताचा बादशाह म्हणून लोक ओळखू लागले आणि म्हणू लागले. कोळी बांधवांमध्ये बाबांची खूप क्रेज होती, आजही आहे. असा एक संबंध बाबांचा होता, कारण लहानपणापासून तो कोळीवाड्यात जायचा आमच्या आजीसोबत मासळी घ्यायला. त्यानंतर त्यांचा संबंध आला अंकुश वैती नावाचे आमचे काका, जे त्यांचे घनिष्ठ मित्र होते, बंधू होते, कोळी समाजाचे होते. त्यांच्याही सोबत मला वाटतं ते जायचे अनेक वेळा, आणि कारण त्यांच्या घरी जायचे कोळीवाड्यात, तर ही शब्द सगळे त्यांच्या मला वाटतं कानावर पडले असतील आणि त्यातनंही या गाण्यांची निर्मिती झाली. कोळी गीत म्हणून प्रचलित झालं, या मुंबईला कोळी गीत म्हणून माहिती पडलं व्यावसायिक, आणि तिथनं अनेक कोळी गीतांच्या एक काय म्हणतो एक लाटा आपल्या महाराष्ट्रानं सगळ्यांनी पाहिलेल्या आहेत. कोळी गीताची बरसात झाली. असंच एक नारळी पौर्णिमेचं बाबाने लिहिलेलं एक गीत, कारण समिंदरावर शेती करणारा कोळी बांधव असं अनेक गीतं लिहिली बाबांनी. त्यातलंच एक आहे, देवाची कृपा मावर कोल्यांना पुसतोय समिंदर, आणि जगतोय आम्ही त्याच्यावर, अन कोल्यांना पुसतोय समिंदर. बाबाने शेवटचा अंतर असा लिहिला, येत दर्याचं तुफान वादळ वार, नारळ देऊनशी पुंजित दर्याला सार, येत दर्याचं तुफान वादळ वार, नारळ देऊनशी पुंजित दर्याला सार, ऐसा यो विठ्ठल संसार, अन कोल्यांना पोसतोय समिंदर, अय देवाची कृपा मावर, अन कोल्यांना पोसतोय समिंदर. या नारळी पौर्णिमेच्या तुम्हा सगळ्यांना भरभरून शुभेच्छा हो. या नारळी पौर्णिमेच्या सगळे सुखी राहा, सगळे समृद्ध राहा हो, एवढीच मी सदिच्छा देते. हा नंदेश दादा, तू आम्हाला खरंच तिथे घेऊन गेलास. खूप खूप मनपूर्वक आभार. आणि हो, महाराष्ट्र शाहीर विठ्ठल उमप यांना मानाचा मुजरा. काय मंडळी, आवडलं की नाही? आम्हाला प्रतिक्रियेमध्ये नक्की सांगा. आणि हो, आम्ही मागच्या वर्षी रक्षाबंधनावर सुद्धा एक भाग केलेला आहे. भावा बहिणींच्या गोष्टीही सांगितलेल्या आहेत. तुम्ही जर आमच्या वाहिनीचे सभासद असाल तर तुम्हाला हे भाग पाहता येतील. त्यामुळे असे वेगवेगळे विषय पाहायचे असतील ना, तर आमच्या वाहिनीला पसंती द्या, तिचा प्रसार करा आणि तिचे सभासद व्हा. अर्थात लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. आणि हो, जाता जाता सर्वांना संस्कृत दिवसाच्या भरभरून शुभेच्छा, नारळी पौर्णिमेच्या शुभेच्छा आणि रक्षाबंधनाच्याही शुभेच्छा. पुन्हा भेटूया पुढच्या भागामध्ये अशाच एका नव्या गोष्टीसह. तोपर्यंत धन्यवाद.